उई पळा रे बाबा. पब्लिक आय डोंट नो बट विषय डायरेक्ट हार्ड झाला नाही का. तर भावांना तुमचं परत स्वागत आहे आपल्या पृथ्वीभाऊच्या ब्लॉगमध्ये. आणि आपण जायचं आता मज्जा करायला गावाकडचा विषय म्हटलं तर मज्जा सगळी नाही का. अशी मज्जा शहरामध्ये नाही वाटणार. मी लय दिवसाने गावाकडे आले म्हणून एवढी मज्जा करून घ्यायला भावांनो. डायरेक्ट आपल्याला 2-3 वर्ष झाले आपण गावाकडं नाही. आणि गावाकडे याचा विषय असा झाला आहे की पेपर असल्यामुळे बोर्डाचे सॉरी BA फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचे पेपर असल्यामुळं आपल्याला गावाकडे यावं लागलं. कारण का आपलं कॉलेज गावामध्ये, नाहीतर मग गावाकडे याचा विषयच नव्हता. पहिले माझं कॉलेज शहरामध्ये होतं, तिकडेच होतो मी पहिले. आता खेड्यामध्ये असल्यामुळं मला इकडे यावं लागलं. पण भाई एवढा आनंद होतो मला की मला कळालं वाव की गावाचं वातावरण काय असतं इकडं. मी तर पळतोयच नुसता कालपासून, असंच पळायला लागलो मी इकडे तिकडे येण्यासारखा. कारण का मला घ्यायची गावाकडची मज्जा आणि ती मी प्रॉपर 90% घेतो आहे. आणि जर तुम्हाला पण घ्यायची असेल तर आपल्या पृथ्वीभाऊला जोडून राहा. कारण का जर तुम्ही शहरातून माझा ब्लॉग बघत असतील तर तुम्हाला गावाकडे जायला किती दिवस लागते मला काही माहीत नाही. पण आपल्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही जोडून राहिले तर भावांनो तुम्हाला रोजच गावाकडची मजा बघायला भेटेल. तर भावांनो ही आहे आपल्या काही शेती गावाकडची, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे जे दिसते आपल्या पाठीमागलचं ते आहेत आपले गावाकडचं सगळं वातावरण. कसं सूर्य अस्ताला गेला आहे, जसं सूर्य अस्ताला गेला आणि संपलं युद्ध असं म्हणण्यासारखं काम आहे. तर भावांनो आपल्या व्हिडिओला जाता तेवढं लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मी एकटाच फिरायला लागलो इकडं, संध्याकाळ झाली. आता माझ्या पप्पाला कळालं तर पप्पाची ओरडतील. तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. तुम्हाला दाखवतो मी संपूर्ण शेती. तोपर्यंत मला आधी बघू द्या पुढं रस्ता. हा रस्ता जातोय कुठं, हे बघा समोर रस्ता आहे छोटासा, पण रस्ता जातोय कुठं काहीच नाही माहिती. आपल्याला जायचं आहे तसं तिकडं वरती, लांब वरती जायचं आहे आणि वरतून खालून परत खाली यायचं आहे. कारण का बघू आता पुढं काय होतं. रस्ता कसला आहे माहीत नाही आणि पुढं मी कधी आलो नाही. फक्त म्हणत होते की इकडली शेती पाणी आहे कुठेतरी, इकडे तळं म्हणायचं, ते तळं बघायला जायचं आपल्याला. पण आत्ता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. तळं आणखी किती लांब आहे मग आपल्याला काहीच पत्ता नाही. फक्त आपण एक विचार करू आलो आहे. म्हणजे ह्याला त्याला विचारून आलो आहे. आपण कसं शहरामध्ये जातो आहे आणि काहीतरी गोष्ट सांगतो आहे की गाईज आम्हाला इकडे जायचं आहे, तर कसं जायचं. त्याचनुसार मी गावामध्ये पब्लिक पोरांना ते विचारून आलो आहे की भावांनो मला जायचं आहे अशा ठिकाणी, मग जायचं कसं. तर त्यांनी मला सांगितलं की दादा तू ह्या रस्त्याने जाय आणि ह्या रस्त्याने तुला गेल्यानंतर सगळं भेटेल पुढं. तर गाईज 6:30 झालेत, म्हणजे डॉट 6:30 वाजलेत. आणि मी खेड्यामध्ये तर कसं गावामध्ये नवीन असल्यामुळे मला भीती वाटायला लागली. थोडं हळूहळू बोलतो, कोणी ऐकलं तर. आता मला थोडी भीतीच वाटते. उद्या सकाळी आपण आपल्या घरच्या फॅमिलीला, आपल्या चुलत भावाला कोणाला तरी घेऊन येऊ आपण इकडं. कारण का एकट्याला नाही आपलं शक्य नाही. मला कळालं, मला वाटलं की जवळच असेल म्हणून मी पळत सुटलो होतो एकदम येण्यासारखा. पण गाईस तो विषय नाही आणि तळं खूप लांब आहे. तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जाता कमेंट करा. मी तुम्हाला घेऊन जाणार आहे उद्या तळं बघायला. कारण का तळं एवढं खतरनाक आहे भावांनो. त्या तळामध्ये डायरेक्ट जहाज पण चालतात असं मला वाटतं. बघू आपण आता उद्या शक्य झालं तर आपण जाऊ, अन्यथा कॅन्सल करून टाकू. कारण का परवा दिवशी आपले पेपर आणि परवा दिवशी आपण निघतो रिटर्न वापस आपल्या यशाच्या दिशेनं, आपल्या स्ट्रगलच्या लाईफमध्ये. तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं सबस्क्राईब करा. भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.